थँक्यू. पुण्यात आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं हार्दिक स्वागत. ओम साई क्रिकेट संघ अडिवली आयोजित आपण तर ओम साई चषक 20-25चं दमदार आयोजन आपण पाहतोय. अतिशय चांगली स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे. पहिल्या फेरीतील तिसरी मॅच आपण पाहतोय. दोन बलाढ्य संघ एका बाजूला विचार केला तर आपण नारिवली 40+ दुसऱ्या बाजूला आयरे 40+. टॉस जिंकला आयरे 40+ संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. तर नारिवली संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं आहे. दोन सलामीचे बॅटर आपण पाहू शकता. राजू आणि मनोहरी जोडी मैदानात जाताना अमित पाटील गोलंदाजी मार्कस टाकला. राजू काठेला आपण पाहू शकता. चौकाराने खातं उघडलंय. हो चांगला चेंडू यावेळेला मिडॉनला बीट केलाय. पॉवर प्लेचा पॉवर पॅक फटका. चेंडू गेलाय लॉंग ऑन सीमारच्या पार. चौकार. तो राजू. ओ फटका सुरेख आहे. डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून पाठवून दिले चेंडूला लॉंग ऑन सीमारच्या पार. षटकार. ताकद नाही पण आज कुठेतरी मला वाटतं पहिला गोलंदाज नसावा. सुयश नाहीये त्यामुळे कदाचित अमित चेंडू हाताळतोय. नाही जगदीश पाटील नवीन चेंडू हाताळण्यासाठी ना जो रेग्युलर गोलंदाज असतो त्याला देणं फार गरजेचं असतं. हो चांगला चेंडू खोदून काढला यावेळेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे काही लास आता लॉंग ऑनला. चांगली फेकी धाव संख्या 2 ने पुढे शकते. धाव संख्या फलकात आपण पाहू शकता 6 धावा. आपण 16 धावा पाहू शकता. 16 धावा धाव फलकात आपण पाहू शकता. 16 धावा धाव फलकात. राजूने खूप चांगली सुरुवात केली. अमित राईट आर्म ओव्हर द मारा करतोय. ओ फटका चांगला ऑन साइडला आडव्या बॅटने खेचलाय. फ्लॅट सपाट पाला तो षटकार. दमदार सुरुवात केली. राजू काठे बघा ना जबरदस्त बॅटिंग करतोय. प्रत्येक फटक्यामध्ये त्याचा आत्मविश्वास बघायला मिळालाय. अमित राईट आर्म ओव्हर द मारा करतो स्ट्राईकला. राजू काठे हो पुन्हा दाडव्या बॅटने खेचलाय चेंडूला. डाऊन डी ग्राउंड मिड विकेटला चेंडू चाललाय. शैलेश आहे चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. थोडासा फॉर्मलिंग झालंय पण 2 धावा इथून कंप्लीट केलेत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. संख्या धाव फलकाती 24 धावा पहिल्या षटकाचा एक दमदार सुरुवात. गावदेवी नारिवली 40+ संघ
आपण पाहू शकता प्रथम बॅटिंग करतोय नारिवली संघ. म्हटलं तर आमचे समालोचक जगदीश पाटील यांचा गावचा संघ. बरेचसे जण जगदीश पाटील म्हणतात की समालोचक तुमच्या गावचा संघ असल्या का तुम्हाला थोडंसं समालोचन करायला आपण तर आनंद होतो. असं काही नसतो. आमचा जरी संघ खेळ असला तो हरला जिंकला तरी आपल्याला समालोचन करणं भागच असतं. आपण फक्त इथे पगाराचे धनी आहोत. त्यामुळे असं काही नसतं. बऱ्याच जणांची अशी गैरसमज होते. 24 धावा धाफलकाती लागल्यात. जो ज्या दिवशी चांगला खेळ तो जिंकेल. पप्पू देखील आपण खूप चांगलं गुणलेखन करतात. त्यांनी 24 धावा 24 बघा बघा स्कोर सांगतो. 2 डबल आहे. नाही सँडीला कदाचित प्रश्नचिन्ह निर्माण झाला असू दे, काही हरकत नाही. न होतात क्रिकेटमध्ये अशा शंका झाल्या की त्याचं विवरण होणं फार गरजेचं आहे. नाही पप्पू थोडेसे घाबरले असतील. मी देखील चक्रावलो की 24 कशा झाल्या, मग 22 झाल्यात तर नाही. गोलंदाजी मार्कवर येतोय. आपण पाहू शकता यावेळेला रुपेश येतोय. पीक 2 मध्ये षटक बदलतोय. जगदीश पाटील सहजतेने 67 धावा पूर्ण केल्या. एडूटने 40+ संघाने काय बॅटिंग केली. किशोरने, उमेशने, नितीनने खूप चांगला स्टार्ट दिला. सर्व संघांना जेवणाची उत्तम व्यवस्था केली गेली. आयोजनाच्या माध्यमातून 10 ते 15 मिनिटात जेवण सुरू होईल. त्यावेळी जे संघ जिंकले आहेत, जे संघ पराभूत झाले त्यांनी देखील जेवण करून घ्यायचं आहे. रुपेश येते गोलंदाजी मार्कवर अडवलीगाव एणेकडून. फुल टॉस आहे. पुलकराच्या तापांच नोची खून करतायत. 1+1 धावा आता मिळणार आहेत. येणारा चेंडू फ्रीट. सचिन ठाकूरचा इशारा येतोय. राजू काठे बघा आता मेजवानी असणार, दावत असणारे व्हायचं कशा प्रकारे आता बॅटिंग करतोय. ऑनसाईडला क्षेत्रक्षण शॉर्ट फाईन लेगला आपण मच्छिंद्रला पाहू शकता. एक क्षेत्रक्षण स्क्वेअर लेग, एक मिड ऑनला, लॉंग ऑनला एक क्षेत्रक्षण. फुल टॉस आहे. नाही पॉवर आपण तर काय केलं यावेळेला. आपण मिड ऑनच्या क्षेत्रक्षणी फेकणं फार गरजेचं. राजू बाद झाला असता, इथे विकेट मिळालं असता. नाही सँडी आहेत वाटतं. तेच आहेत सँडीच आहेत. नाही विकेट मिळाला असता ना इथे पप्पू. नाही बऱ्याच वेळा असं होतं की झेल पकडलाय, आनंद होता, पण त्या आनंदात कुठेतरी मी तर म्हणेल पाणी फेडलं गेलेलं. कारण राजू काठे अर्धा क्रीजवरच होता. जगदीश पाटील विकेट मिळाला असता. यावेळेला गोलंदाजाने सांगणं फार गरजेचं. चेंडू फेक म्हणून रुपेश देखील कॉल दिला नाही त्यांनी. नाही विकेट मिळाला असता राजू काठेचा. राजू काठे देखील नाराज झाला बघा स्वतःवरती. 27 धावा धाफलकाती लागल्यात. रुपेश राईट आर्म ओर तिकडे मारा करतो. स्टॅकला मनोहर भोईर. फटका चांगला हवेमध्ये यावेळेला कव्हरच्या डोक्यावरनं उडवलाय. पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू चालला यावेळेला थोडासा डायव्हर्ट होतोय कव्हर पॉईंट सीमेरेषेकडे. चेंडू फीड होईल. कैलास जातोय, चेंडूला फीड करतोय. 2 धावा, एकूण 3 धावा कंप्लीट केल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पॉवर प्लेमध्ये खूप चांगली बॅटिंग चालली आहे. 30 धावा दाखल करते. 30 धावा दाखल करते आपण पाहू शकता. रुपेश एक क्षेत्र मिड ऑफला आपण फुल टॉस आहे. पुन्हा एकदा काय केलं मैदानावर बघा थोडंसं. अरे संघ कारण ज्या धावा जास्त आहेत ना त्या कुठेतरी आता वेगाने आणखीन वाढल्या असता. एक्स्ट्रा धाव मिळाली असते पण मिळत नाहीये. बॅकिंग चांगली येते मच्छिंद्रची. एक 30 धावा दाखल करते. रुपेश पर्यंत गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओर तिकडे मारा करतोय. ओ यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. बॅट अँड पाळा चेंडू सरळ यष्ट्यावरती गेला. लेग स्टंप खाली पडलाय. पहिला गडी बाद होतोय. रुपेश अशोक आपण बघितलं जगदीश पाटील रेग्युलरमध्ये आम्ही पाहिलं की 14 गावांमध्ये सर्वात जास्त लांब षटकार कोण मारतात. संदीप गोरपेकरचं आम्ही नाव घेऊ. काय षटकार मारायचा रेग्युलरमधनं. आत्ता देखील तीच ताकद तीच दमछाक आहे त्यांच्याकडे. स्पेलमध्ये आपण बघितलं केतन मात्र देखील 50 धावा कुठल्या त्या दिवशी आणि त्याला 1 लाख रुपयाचं आपण तर मारा मॅच देखील मिळाली. खूप चांगलं क्रिकेट खेळतोय. आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे जगदीश पाटील की आपला ग्रामीणचा खेळाडू IPL खेळतोय का बॅटिंग करतोय.
त्या दिवशी आपण तर विकी भोईर कराव्याचे त्याला देखील आपण तर गोलंदाज म्हणून त्याची देखील नियुक्ती करायला खूप चांगली गोलंदाजी त्यांनी केली. खूप चांगला खेळ चालला आपल्या ग्रामीणच्या खेळाडूंचा. हो फटका चांगला यावेळेला क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप पॉइंट रिजन मध्ये. मैदानावर काय चाललंय. धावसंख्या आता फलका त्याकडे पाहू शकता बेला 33 धावा. जगदीश पाटील प्रत्येकाचं आता घड्याळाकडे लक्ष लागलंय. ओ एज होती असं वाटतंय झेल सुटलाय दिनेशच्या हातामधून. करा गोलंदाजाचं रिएक्शन वरनं वाटतं की कदाचित बॅटचा हँडल ना स्पर्श झाला असावा चेंडूला. चांगली गोलंदाजी चांगली गोलंदाजी रुपेशने या षटकामध्ये धावा दिल्या फक्त आणि फक्त. आपण जर विचार केला तर 31 झाले आहेत कारण की पहिल्या षटकात आपण तर 24 होत्या म्हणजे 7 दिल्यात. एक गडी बाद केलाय. चांगली गोलंदाजी खूप चांगली गोलंदाजी. 31 त्याच्यामध्ये एक आपण तर 9 देखील होता. 33 धावा आहेत. म्हणजे विचार केला तर आपण पहिल्या षटकात 24 धावा होत्या या षटकात म्हणजे 9 आल्या आहेत. अनिल भाने बघा इलेक्ट्रिक गाडीचा आनंद घेत आहेत. त्यांना माहिती आहे ना काय आपलं इंधन संपणारच नाहीये फक्त बॅटरी संपली तर थोडंसं चार्ज करायला लागेल. 33 धावा दाखल करते. मच्छिंद्रचा वापर केला जातोय. मच्छिंद्र पाटील या संघात गोपी देखील दिसत नाही. एक चांगला बॅटर. मच्छिंद्र आलाय गोलंदाजी मार्क 1. नेक्स्ट बॅच आपण तर काटे फुटी प्लस विपक्ष चिंचोडा फुटी प्लस. नाही तुम्ही जर अनंत मध्ये आलात तर सरळ द्वारली रोड पकडा मैदानात याल. अनंत मधनं तुम्ही डायरेक्ट डॉर्ली रस्ता पकडा. हायवे टू हवे रोड टू रोड याल. मच्छिंद्र गोलंदाजी मार्कवर आमच्या समाज कक्षांकडून. चेंडू पडल्यानंतर थोडासा टेकअप झाला. पंच वाईट जिंकून करताय. धावांच्या भर धावसंख्येत आपलं ती 34. मच्छिंद्र पाटील वैयक्तिक पहिलं संघाचा 30रा षटक घेऊन आलाय. नाही रुपेशची चांगली गोलंदाजी केली. कमबॅक करून दिले. ऑन साईड लाडव्या बॅटने वळवलाय. मिड विकेटला चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे कैलास खूप चांगलं क्षेत्ररक्षण. तेवढी चांगली फेक येते पण 2 धावा इथून कंप्लीट केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दसके धावफलकाती 36 धावा आपण पाहू शकता. 36 धावा धावफलकाती लागल्या आहेत. मच्छिंद्र वैयक्तिक पहिलं संघात 30 साठी घेऊन टाकला. राजू काठे चांगली बॅटिंग करतोय. फुल करायचं होतं यावेळेला व्यवस्थित मिडल झाला नाही. चेंडू चालला बॅकवर्ड स्कोअर लागला. क्षेत्ररक्षक धावतायत पण चेंडू वेगाने सीमारेषा पार चौकार. आपण पाहू शकता 40 धावा 32 धावांचं योगदान दिले आतापर्यंत. तर मगाशी देखील विश्वासला आपण तर असं वाटलं की 50 धावा करेल पण आता राजूला संधी आली आहे. 32 धावांचं योगदान देतोय तो मच्छिंद्र. 30 षटकात पुढचा चेंडू. राजू काटे खूप चांगली बॅटिंग करतोय. फटका पुन्हा एकदा डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून पाठवून दिलाय. मिड विकेट सीमारेषा पार षटकार.
जगदीश पाटील हे गाणं बऱ्याच दिवसांनी येतात बघायला ऐकायला मिळालं. सुनील भाने बघा मैदानाचा फेरफटका मारत आहेत. उद्या देखील खेळाडूंसाठी भोजनाची व्यवस्था असणार आहे. नाही उद्या शक्यतो मला वाटतं 90% नॉनव्हेज असेलच. आज व्हेज आहे. नाही जगदीश पाटील तुम्हाला भूक लागली ना व्हेज काय नॉनव्हेज काय चालू शकतं. तुम्हाला जेवायचं नसलं तर तुम्ही सांगू शकता मला नॉनव्हेजच पाहिजे. जिबेला काही द्या दातांना काही द्या ते चावणारच. व्हेज असो नॉनव्हेज असो. मच्छिंद्र गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला राजू काटेल आपल्या 46 धावा लागल्यात. गावदेवापर्यंत नारिवली 40 प्लस संघाच्या एक बॅटर बाद. 46 मध्ये अजून काही धावा ऍड होतील. पंच केलाय. चेंडू चाललाय कव्हर पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडू सीमारेषा पार चौकार. बेचाळीस धावांचं योगदान दिलंय मच्छिंद्र. डान्स डाऊनच्या माध्यमातून चेंडू चाललाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे. दोन क्षेत्राच्या मधून चेंडू सीमारच्या पार. शैलेश मैदानात क्षेत्ररक्षण चांगलं करत नाही. त्याच्याकडून चुका होत आहेत आणि चुकांचं रूपांतर धावांमध्ये येतं. 1-2 नाही तर 4 मध्ये 54 धावा राजू खेटे वैयक्तिक. विश्वास बाद झाला होता 46 वर पण राजू 46 वर नाबाद आहे. या स्पर्धेतील पहिल्या 50 धावा कुठं कापायचं आहे. मच्छिंद्र राजू षटकार मारतो की चौकार मारतो की राजू. ओ पुन्हा एकदा मिड विकेटला चेंडू वळवलाय. पुन्हा एकदा गॅप मधनं चेंडू चाललाय. काय चाललंय मैदानावर. रुपेशने चेंडू थांबवणं फार गरजेचं. 50 धावा दाफलकाती लागल्या आहेत. टाळून देतो राजूसाठी. काय बॅटिंग केले बघा खेळपट्टीला. त्याने लगेच नमस्कार केला. 58 धावा 58 मधल्या 50 धावा राजूच्या आहेत. वेल प्लेट राजू. जरा बॅट दाखवायची टाळ वाजवायचे सर्वांनी. अभिनंदन करायचं राजूचं. वेल प्लेट राजू काटे. जबरदस्त बॅटिंग ना. आयरेस संघाच कुठेतरी मी सांगतो जो आयरेस संघ रोज आम्ही दर स्पर्धेत पाहतो ना हर स्पर्धेत तो संघाच बघायला मिळत नाही. कुठेतरी कॉर्डिनेशन कमी दिसतंय खरं की. आता कैलास आणि रुपेशला चेंडू अडवायचा होता. रुपेश थांबला. कैलास देखील थांबला आणि चेंडू मधून निघून गेला. तर ज्यांनी आम्हाला मुलाच सकार ते पुढील प्रमाणे गणेश भाने आपण तर माजी नगरसेवक तसेच माणिक भाने उद्योजक तसेच महेश भाई पाटील माजी नगरसेवक तसेच किशोर भाने उद्योजक पहिली आणि दुसऱ्या क्रमांकाची आपण तर ट्रॉफीज तसेच अर्जुन भाई पाटील पुणे प्लस संघटनेचे अध्यक्ष अरुण पाटील उद्योजक मॅन ऑफ दी मॅचसाठी आपण तर सिरीज तसेच आपण तर बॅटर आणि बॉलरसाठी देखील प्राईज त्यांच्या माध्यमातून आणि क्षेत्ररक्षक तसेच शंकर शेलार उद्योजक तसेच राहुल पाटील माजी उपसरपंच मथुर बैलाचे मालक अशोक भाने उद्योजक तसेच बाळाशेठ बाळाराम भाने तसेच आपण तर किरण शेठ हरेश भाने शेठ उद्योजक तसेच आपण तर डॉक्टर गुप्ता शेठ बिल्डर्स आणि प्रदीप मिश्रा बिल्डर्स तसेच प्रजेश पाटील उद्योजक विजय सदाशिव भाने सन्मान चिन्ह तसेच अजय पाटील उद्योजक तसेच महेश शांताराम भाने सिरीजची आपण तर सायकल तसेच विशाल ईश्वर पाटील सन्मान चिन्ह नरेश भाने उद्योजक तसेच स्वर्गीय सोनूबाई शेलार यांच्या स्मरणार्थ 10 चेंडू आपण इथे 10 बॉल गणेश शेलार यांच्या माध्यमातून बघा चेंडू देखील देण्यात आलेले आहेत. तसेच देवकीबाई गणपत भाने यांच्या स्मरणार्थ भास्कर भाने यांच्या माध्यमातून पाण्याचे सुविधा उपलब्ध करून दिले. जल येतो कले सोनू ठाकूर उद्योजक तसेच सुरेश पवार मंडप श्रीकांत पवार जेवणासाठी आपण तर उत्तम उद्याचं जेवण उद्योग जे आहेत. तसेच विकी पवार उद्योजक बैराम चंद्रकांत भाने माजी सरपंच तसेच बंटी शहा उद्योजक प्रकाश भाने उद्योजक हरिचंद्र भाने उद्योगपती संदीप पवार उद्योगपती आणि रणदीप पवार तसेच दिनेश भाने दीपेश भाने उद्योजक तसेच मनोज भाने माधू भाने उद्योजक आपण तर रमाकांत भाने तसेच सुजित नलावडे तसेच विजय बाकाडे तसेच कृष्णा कंस्ट्रक्शन गुप्ताजी धनंजय सिंग सेठ उद्योजक
तसेच आपण आता ऋतिक भोईर उद्योजक आणि भास्कर भाणे प्रभाकर भाणे यांना सर्वांना मी धन्यवाद देतो. जाऊया मॅचच्या दिशेने. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावा झाले धावफलकाती आपण पाहू शकता. यावेळेला 58 गोलंदाजी मार्कवर येतो. यावेळेला आपण पाहू शकता गोलंदाज रुपेश आलाय. फुल टॉस होता यावेळेला. मॅचची आतली कडा. शॉर्ट थर्डमॅनला चांगलं क्षेत्र शोध. एकच धाव मिळते. राजूने या स्पर्धेतील पहिल्या 50 धावा कुटण्याचा मान देखील मिळाला आहे. 40 प्लस संघटनेचे अध्यक्ष अजूभाई पाटील यांचा संघ देखील इथे दाखल होते. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. जय गणेश स्पोर्ट्स नावालीच्या स्पर्धेमध्ये उपविजेता संघ ठरला होता. या भाई आल्या असतील तर व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. संघटनेचे अध्यक्ष रुपेश राजू. हो बॅकपड जाऊन कट केला. यावेळेला चेंडू चाललाय पॉइंट क्षेत्रामध्ये. जोपर्यंत मे स्पीड काय झालंय मैदानावर चौकार जातो का पाहायचंय. आयरे संघाच मैदानावर जी कामगिरीसाठी तो जाणला तो संघाच मैदानावर कुठेतरी मी म्हणेल ना जगदीश पाटील कोऑर्डिनेशन नाहीये. मैदानावर एका निश्चयाने हा संघ उतरला नाहीये. कुठेतरी मतभेद नका मित्र म्हणे. बॅटची अतली कडा. चेंडू पुन्हा एकदा चाललाय. थर्डमॅनला बीट करून आउटफील्ड पास आहे. चेंडू सीमारच्या पार. चौकार. आणि त्याचा परिणाम धावसंख्या मोठी उभारताना दिसते. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. रुपेश गोलंदाजी मार्कवर. राजू काटे काय बॅटिंग करतोय. 50 प्लस धावा केलेत त्यांनी आतापर्यंत. ओ फटका चांगला. यावेळेला उंच गेलाय. क्षेत्ररक्षक येतो एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आणि त्याला भेट करून चेंडू चाललाय सीमारच्या पार. चौकार. 71. दोन धावा कंप्लीट केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या प्रकार 73. मॅचचा आपण आता हायएस्ट धावा आतापर्यंत तरी झाल्यात. 64 धावांची खेळी करतोय. राजीव काटेची बॅटिंग आवडली. एकदा टाळ्या होऊन जाते त्यासाठी. खूप चांगली बॅटिंग. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली रुपेश. पुन्हा त्या बॅकपड गेला. पंच केला. यावेळेला चेंडू चाललाय स्वीप आकाबार रिझर्व मधून वेगाने सीमारच्या पार. चौकार. विशाल विशाल कुठेतरी आज आयरे संघाचा कोऑर्डिनेशन बरोबर नाहीये मित्र म्हणेल. कुठेतरी सर्व खेळाडू मित्र म्हणेल गोपी नाहीये. त्यामुळे आपल्याला सुयश नाहीये. त्यामुळे थोडंसं कुठेतरी कोऑर्डिनेशन होणं, एकत्र येऊन बातचीत करणं, हे सर्व गोष्टी ना तुम्हाला मैदानात जमवावं लागतात जगदीश पाटील. संघ म्हटला तर अडचणी येतच असतात. पण आज संघ कदाचित अमित सांगत असा की क्षेत्ररक्षण खराब झालंय. मित्र म्हणे 30 ते 35 धावा एक्स्ट्रा गेल्यात या संघाच्या क्षेत्ररक्षणमुळे. अंतिम षटक आता कोण घेऊन येतो पाहायचंय. 77 झाल्या आहेत 4 षटकामध्ये. जर विचार करा 77 धावा आता 19.25 सरसंघ धावा कुठले आहेत. अंतिम षटक आता कोण घेऊन येतो पाहायचंय. विनायक आलाय.
चला काटायचे कॅप्टन आलेले आहेत. चिंचोडीच्या पाड्याचे कॅप्टन आमच्या मुख्य व्यासपीठावर थांबायचा. इनिंग ब्रेकमध्ये आम्ही नाणेफेकी करू. चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, वाईडिश लॉंगरला क्षेत्रक्षेत्र जातोय, चेंडूला फेड करतोय. सुरुवात चांगली केली आता गोलंदाज आपण पाहू शकता यावेळेला विनायकने. 78 धावा धावफलकाती लागल्या आहेत. सर्व खेळाडूंसाठी भोजनाची उत्तम व्यवस्था केली गेलेली आहे आयोजकांच्या माध्यमातून. विनायक राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतो. टाकला राजू. हो, पडल्यानंतर चेंडू बघा आतामध्ये आणलाय. डॉट चेंडूची समाप्ती होते. बऱ्याच वेळानंतर चांगले गोलंदाजी बघायला मिळते. 2 चेंडू खूप चांगले झालेत ऐरे संघाच्या माध्यमातून. विनायक राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतो. टाकला राजू काठे. हा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न केला. वंच वाईड चिकून करताय. धावसंख्या धावफलकाती 79 धावा लागल्या आहेत. 79 धावा धावफलकाती लागल्यात. 79 लागल्यात. शेवटच्या कधी 4 चेंडू बाकी आहेत अजूनही. ओ चांगला चेंडू, चांगला चेंडू, खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. 1 धाव इथे कंप्लीट केली. 80 धावा लागल्या आहेत धावफलकावरती. लेग बॉयच्या स्वरूपात 1 धाव मिळते. 3 चेंडू बाकी आहेत. नाही, विनायकचं कौतुक करेल. सर्व गोलंदाज अपयशी ठरल्यानंतर विनायककडे चेंडू सुपूर्द केलाय. पण विनायकने काय गोलंदाजी केली बघा आतापर्यंत. संदीपला बऱ्याच वेळानंतर स्ट्राईक आली. विनायक गोलंदाजी मार्कवर. शेवटच्या 3 चेंडू बाकी आहेत. 80 झाले आहेत. संदीप काय करतो पाहायचंय. पच वाईड चिकून करतात. 81 81 धावा धावफलकाती लागले. विनायक राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतो. स्ट्राईकला संदीप गोरपेकर. बाग पुढे गेला. पंच केला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण सँडी. 2 धावा इथे कंप्लीट केलं. असं क्षेत्ररक्षण पाहिजे. ह्याने काय होतं, गोलंदाजी ताकद वाढते. गोलंदाजाकडे आपण ऊर्जा निर्माण होते आणि तो पुढचा चेंडू अधिक चांगल्या पद्धतीने टाकतो. 83 झाले. चेंडू बाकी फक्त आणि फक्त जर विचार केला तर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. विनायक संदीप. डॉट चेंडूची समाप्ती होते. ओव्हर पिच होता. शपल जास्त झाले होते. तेच सांगतात राजीव काटे की शपल जास्त झालास तू, अन्यथा स्क्वेअर ऑफ द विकेटच्या मध्ये स्क्वेअरला रिझन मधला चेंडू गेला. अंतिम चेंडू. बॅकपट गेलाय. पंच केला. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये 1च धाव. धावसंख्या धावफलकाती 84 आणि 85 धावांचं लक्ष असणारे. टॉस करायचं. चला या टॉस साठी 17च्या सरासरी करायच्या धावा. 85 धावा करू शकतोय. तर आयरे संघाकडे तेवढी ताकद आहे. अमितला चांगली बॅटिंग करायला, शैलेशला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. सातच धावा दिल्यात. 7च धावा दिल्यात लेग बायचे पकडून सुद्धा. किशोर भाणे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू. सतराच्या सरासरीने धावा करायच्यात. 85 होऊ शकतात. 85 धावा जगदीश पाटील होतील. 85 धावाचं लक्ष. इथून चांगली बॅटिंग करावी लागणार. खास करून मी तर म्हणेल अमित आणि आपण आता शैलेश हे बॅटर जर 2 खेळले तर इथून धावा होतील. काटे संघाने टॉस जिंकला. डिसिजन पेंडिंग आहे.
ओमसाई क्रिकेट संघ आडिवले आयोजित 40+ चषकामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पाहिलं आपण की नारिवली संघाने प्रथम बॅटिंग करत असताना 84 धावा कुठल्यात 85चं टार्गेट आणि राजू काटेच्या नावावरती राहिले त्या 68 धावा। एक आठवण आली की ज्यावेळेस लहानपणी आपण टीव्हीवरती 2003चा विश्वचषक स्पर्धा ही पाहिली आणि ज्या वेळेस ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टिंगनी जी बॅटिंग केली होती, खेळी त्याची संपल्यानंतर असं वाटलं की त्या बॅटमध्ये स्प्रिंग आहे की काय। एवढे चांगले फटके सातत्याने त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले। काहीसं तसंच वाटलं की राजू काटेच्या बॅटमध्ये स्प्रिंग आहे की काय, कारण एवढे चौकार षटकार मारत असताना मात्र एक हाती किल्ला सर करण्याचा त्याने प्रयत्न केला आणि अखेरकार मोठं टार्गेट सेट केलं। मात्र मोठं टार्गेट सेट करताना एक मोटिवेशनचं सुद्धा करणं गरजेचं आहे। ज्याप्रमाणे आईबाबांचं छत्र नसताना सुद्धा बराक ओबामा हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात, तर दुसरीकडे रोजगार हमीवरती काम करणारे आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अर्थातच गृहमंत्री आर आबा हे महाराष्ट्राचे गृहमंत्री होऊ शकतात, तर मग या धावांचा पाठलाग का करू शकत नाही आहे संघ आयरे संघ। कारण प्रत्येकामध्ये धमक चमक असते आणि शेवटी क्रिकेट आहे, कधी क्रिकेटच्या मैदानावरती काय घडेल हे सांगणं फार कठीण असं मित्रांनो। त्यामुळे जेवढ्या आम्ही बनवल्यात तेवढ्या तुम्ही बनवण्याचा प्रयत्न राहील का या मॅचमध्ये, कारण असं म्हणतात की बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी अब हमारी। जाऊया क्रिकेटच्या मैदानावरती, दोन द्विगज संघ एकमेकांसमोर आल्यात आणि सामना सुरू होत आहे। मनोहर भोईर पहिला गोलंदाज गावदेवी नारिवली संघाचा, अमित पाटील स्ट्राईकवरती। गेम इज ऑन। 85 धावसंख्येचं लक्ष्य। व्हेरी फास्ट बॉल, यास पहिलाच बॉल बॅकफुटला सरकले, पंच केलाय, फटका चांगला आहे, पहिल्याच बॉलवर ते चौकाराने आगाज। ब्रँड आहे, कारण गेली या सीझनला अत्यंत इन्फॉर्म बॅटर आहे, त्यामुळे कधी त्याची बॅट जर झळकली तर कधी या धावा चेस होऊ शकतात। यावेळेस फुल केला, फटका हवेत आहे, मात्र चेंडू पुन्हा एकदा वन बाउन्स, 4 लागोपाठचा दुसरा। एकमेकांसमोर येतात ना तेव्हा असंच चित्र असतं, कारण आयर्लंड संघ तेवढाच ताकदीचा संघ आहे। जरी तो गतवर्षी आला असला नव्याने 40+ मध्ये, तरी सुद्धा त्यांची कामगिरी फार चांगली आहे। तर दुसरीकडे नारिवली संघाने गेली कित्येक वर्ष 4 ते 5 वर्ष या 40+च्या माध्यमातून आपली हुकूमत सिद्ध केली आहे। बेस्ट वर्सेस बेस्ट असा मुकाबला आहे दोन संघामध्ये। अमित पाटीलच्या बॅटमधून 2 चौकार आले, पॉवर प्लेचे पहिलं षटक। ओ आउटसाइड ऑफ स्टंप दिशेपासून दूर जाण्याचा प्रयत्न राहिलाय मनोहर भोईरचा, कधी पलटवार करतील हे संघ। आणि या मैदानावरती सातत्याने धावा झाल्यात, होत आल्यात, कारण खेळपट्टी अत्यंत चांगली आहे, पाटा खेळपट्टी आहे, त्यामुळे कधी येथे धावा चेस होतील हे सांगणं सुद्धा फार कठीण आहे। अमित पाटील स्ट्राईकवरती, पुन्हा एकदा उडवला, स्टँड अँड डिलिव्हर, चेंडू जाईल वाईट स्ट्रॉंगच्या वरून, शानदार षटकार।
फार मोठे आहेत. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने लढाईला सुरुवात झाली आहे दोन संघामध्ये. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन सुपर चौकार, व्हॉट अ शॉट. चांगली चांगली बॅटिंग होत असताना मोठ्या धावा चेस करायच्या, त्यामुळे प्रत्येक बॉलवरती तुम्हाला आक्रमणच करावं लागेल. 85चं टार्गेट आहे मॅचमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 3 चौकार 1 षटकार 1 डॉट 1 एकेरी धावेत असताना एकूण धावसंख्या 19 धावा. नारिवली संघाने पहिल्या ओव्हरमध्ये कुठल्या होत्या त्या 24 कुठल्या होत्या, मात्र 19 धावा आल्या. आज पाहिलं तर टीम आयरेच्या बाजूने सुयश पाटील नाही आहे, त्यांचा प्रमुख गोलंदाज आहे. थोडीशी दुखापत झाली आहे, त्यामुळे तो जवळजवळ 15 दिवस ते 20 दिवस खेळू शकत नाही आहे. एखादा गोलंदाज नसला की असंच काहीसं चित्र पाहायला मिळतंय. नारिवली संघ टीम मीटिंग करत असताना की आता कोणत्या गोलंदाजाचा वापर करायचा आहे. ह्या जर धावा चेस झाल्या तर मग काय. दुसरीकडे अमित पाटील जो नेहमीच मोठ्या आक्रमकतेने बॅटिंग करतोय, त्यामुळे आता कोण कोणावरती भारी पडेल हे सुद्धा पाहणं तेवढंच गरजेचं ठरेल. खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये पाहिलं तर टीम गावदेवी नारिवली संघ रेग्युलर असो या 40+ यांच्यासाठी मागी गणेश उत्सव 2025चा सुवर्ण दिवस उगवला क्रिकेटमध्ये. कारण गेल्या बऱ्याच वर्षाची जी प्रतीक्षा होती की एखादं मोठं प्राईज मिळावं, कॅश प्राईजच मिळाल्या, मात्र एखादी ट्रॉफी गाडी यासारखी काहीतरी गोष्ट क्रिकेटमध्ये मिळाली आणि ती प्रतीक्षा गावदेवी गणरायाच्या कृपेने पूर्ण झाली. ती निजाच्या मैदानावरती स्वर्गीय सतीशदादा प्रतिष्ठान या संघाची जेव्हा टुर्नामेंट होती तेव्हा रामकृष्ण पाटील याला मॅन ऑफ दी सिरीज मिळाली बाईक, आणि गावामध्ये एक जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं. कारण क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच एवढं मोठं पारितोषिक मिळालं आणि नारिवली संघाची, नारिवली गावाची जी क्रिकेटची प्रतीक्षा होती ती संपली. पहिलाच बॉल हलकसा अपील केलाय. अमित पाटीलला पाहिलं थोडीशी इजा झाली. मैदानावरती खेळत असताना स्वतः पडले, कारण त्यांना माहीत होती आता विकेटची किंमत काय दी. पहिल्या षटकात खूप धावा आल्यात, मात्र तशाच धावा करायच्या. 85चं टार्गेट आहे मॅचमध्ये सुद्धा. प्रत्येक ओव्हरमध्ये 17ची सरासरी कायम ठेवायची आहे. ऑन साईडला डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एकेरी धाव मिळत असताना त्याचबरोबर अमित पाटीलच्या जोडीला पाहतोय आपण शैलेश शेळार यांना पाहतो. हा सुद्धा एक भारदस्त शरीरयष्टीचा खेळाडू आहे. ओ फटका चांगला आहे, घुटण्यात एक तमाशा देख. मी अगोदरच सांगितलं की बॉडी बिल्डर आहे. सव्वीस धावा, 85 टू विन. पुन्हा एकदा फटका चांगला. खेळाडू उपस्थित आहेत. संतोष काटे नो
मात्र पहा दोन खेळाडू आले, तुला ना मला दे जमिनीला असं झालंय. छेल सुटला आणि 4 धावा सुद्धा मिळाल्या चौकार. संघ त्याच पोझिशनला आहे की बाय. पुन्हा एकदा झेलची शक्यता आहे, जवळपास खेळाडू नाही आहे आणि ते झेल टिपायचा होता मात्र नाही करू शकले आणि तोपर्यंत 2 धावा घेण्याचा प्रयत्न होता. 2 धावा मिळाल्या. 32 2 षटकांचा खेळ संपलाय. 32 धावा स्कोरबोर्ड वरती. तीस 32 करायच्या होत्या 85 तुम्हाला, आता 32 झाल्यात. उर्वरित समीकरण 54 धावांची गरज आहे. 18 बॉलमध्ये 54 आणि अमित पाटील सारखा खेळाडू मैदानावरती आहे, ज्याच्या बॅटमधून सातत्याने मोठे पडके आल्यात. मनोहर भोईरचा वापर केलाय. आता पॉवर प्ले संपल्यात, त्यामुळे फिल्डिंग सीमारेषेवरती पाहायला मिळेल. चला टॉस करू आपण. झालेला आहे टॉस. टॉस काढई संघाने जिंकलाय. पहिला सामना गोलिवली बी संघाने जिंकलाय. मागचा सामना मात्र अतिशय चुरशीचा झाला आणि तो सामना जिंकला तो एडुटणे संघाने. आणि आता तिसरा सामना, त्याच्यानंतर चिंचोजा पाडा आणि काटेई. बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच पाहायला मिळतो. फिल्डर उपस्थित आहेत तेथे. एकच धाव, दुसरीचा प्रयत्न होता, नकार दिला जातोय. सचिन सालुंके होते. चांगला फिल्डिंग पाहायला मिळालं. पहिल्याच बॉलवरती एकेरी धाव येत असताना स्ट्राईकला रोटेट केलं. कैलास स्ट्राईकवरती पाहा मिळतात. उडवण्याचा प्रयत्न मात्र नाहीये. मिडॉनला शमन वेगाने आल्या चेंडूवरती. एक धाव मिळाले. एक धावेसाठी जेव्हा संघ पराभूत होतो तेव्हा कळतं आपल्याला धावेची किंमत. अद्यापर्यंत चांगल्या स्थितीत आहे मी म्हणेन आयरे संघ, कारण अमित पाटील जर या मार्गामध्ये अडथळा कोण असेल नारिवलीच्या तर तो अमित पाटील आहे. ओ चांगला चेंडू बाहेरच्या दिशेला. काय गोलंदाजी. मनोहर भोईर पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला काढलाय चेंडूला. ही खासियत आहे त्याची. त्यामुळेच त्याला आज कदाचित पॉवर प्लेचं षटक दिलं. म्हणजे तेथे सुद्धा पॉवर प्ले आहे शेवटी. कधी एखादा किती चांगला गोलंदाज असला तर पॉवर प्लेमध्ये त्याला मार पडतोच, असं बऱ्याच वेळेला पाहिलंय. मात्र आता कमबॅक करण्याची संधी आहे ती मनोहर भोईरला. फुल टॉस आणि ते फटका अगदी पॅरेलल डीप मिड विकेटला षटकार.
दोन षटकार पाहायला मिळाला. आता 2 गो. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अद्यापपर्यंत चांगली बॅटिंग झाली. एकट्या अमित पाटीलने मात्र चांगला खेळला लढवला या ठिकाणी. पुन्हा एकदा पूल केलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत. सुभाष पाटील एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचलून फेकलाय. रनआउटचा धोका मात्र टप्पा घेत असताना थ्रो आलाय. सर्वाधिक लांब बाउंड्री आहे. काऊ कॉर्नर डीप मिड विकेट. त्यामुळे 2 धावा सहजरित्या झाल्या. 42 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. तिसरं षटक मार्गचा. 85चं मोठं टार्गेट होतं या मॅच मध्ये. अद्यापर्यंत एकच खेळाडू बाद झालाय. अमित पाटील 29 या धावसंख्येवरती खेळतोय. चांगला बॉल पुन्हा एकदा फेकून दिलाय. मनगटी ताकदीच्या जोरावरती आलाय तो. मच निडेड षटकार. आणि आता करायच्या त्या 37. 12 चेंडू 37 धावा. सुरुवातीला 17ची सरासरी होती. आता जवळजवळ 18.50 दशांश. मात्र अमित पाटील मैदानामध्ये अद्याप खेळतोय आणि 3 षटकांचा खेळ संपलाय. त्यामुळे आता पहिल्या ओव्हरमध्ये आल्या तब्बल 19 धावा. दुसऱ्या ओव्हरमध्ये 13 आल्या. लक्ष्मण गोरपेकरने 1 विकेट मिळवला. मात्र तिसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा अमित पाटीलचा तडाखा पाहायला मिळाला. 5 चेंडू फक्त 10 धावा खर्च केल्या होत्या मनोहरने. असं वाटलं की आता एखादा निर्धाव चेंडू फेकेल. मात्र नाहीये. अमित पाटील समोर होते. तेरा आल्यात. हा सांगितलं पहिल्या ओव्हरमध्ये 19 नंतर 13 नंतर 16 एकूण 48 झाल्या आणि करायच्यात 85. म्हणजे आता 37 करावे लागतील ना. 37. चला सामना सुरू करा. संदीप गोरपेकर आल्यात आता षटक घेऊन. कैलास स्ट्राईकवरती असतील. नॉन स्ट्राईकिंगला अमित ज्याने मागच्या बॉलवरती षटकार ठोकला. मॅचमध्ये पुन्हा एकदा वापसी करत असताना कारण चांगलं षटक हाताळत असताना मध्येच एक षटकार आला. आमचे आजच्या जेवणाचे आचारी अशोकदादा दगडू भाने हे सुद्धा उपस्थित आहेत. स्वागत आहे. आज मात्र त्यांच्याच हातचं रुचकर जेवण करायचं आहे. सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था आहे आज आणि उद्या पण. पहिलाच बॉल. चांगला चेंडू होता. कीपर बीट झाले. स्टॅनच्या मागे शरद पाटील अगदी क्लोज कीपिंग करत असताना पहिला चेंडू डॉट. आता 11 मध्ये 37 करायच्यात. चांगला मॅच या 2 संघामध्ये पाहायला मिळतो आपल्याला. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चांगला पंच. थांबले. पोच घेतली आणि चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. पुन्हा एकदा त्याच दिशेला मात्र आता डीप मध्ये फिल्डर आहेत. एकेरी जा मिळेल कारण त्यांना माहित आहे आता अमितला स्ट्राईक वरती आणणं फार गरजेचं आहे. 53 धाबा झाल्यात. तर अद्याप 32 धावसंख्येची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील ते 9 आणि 32 धाबा करायच्यात.
चांगला सामना पाहायला मिळतो. मी अगोदरच सांगितले दोन्ही संघ मजबूत आहेत, त्यामुळे एकमेकांसमोर येत असताना बॅटिंग ऑर्डर, बॉलिंग ऑर्डर प्रत्येकाची मात्र आता प्रतिस्थापना लावणारी आहे. चांगला चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा ड्राईव्ह केलाय. सचिन चेंडूवरती आल्यात, एकाच ॲक्शन मध्ये चेंडूला उचललाय, मात्र नाही आहे. टप्पा थ्रो. ज्यावेळेस आपण बाउंड्री लाईन वरती असताना थ्रो परफेक्ट येणं फार गरजेचं असं. मात्र 40+ क्रिकेट आहे, बऱ्याच वेळेला पाहिलं जातं, मात्र बऱ्याच वेळेला टप्प्याने सुद्धा थ्रो करतात. 2 धावा ते सुद्धा पूर्ण केल्या. 55 झाल्या, अद्यापी 30 करायच्या आहेत. 8 बॉल 30. सामना पहा कसा क्षणाक्षणाला मात्र बदल होतोय. चांगला बॉल पहा बाहेरच्या दिशेला, मात्र आतमध्ये वळलाय. पुन्हा एकदा संदीप गोरपेकरला पाहतोय, जो 4थं षटक घेऊन आलाय. सामन्याचं प्रतिबिंब होतं. इथून चांगल्या धावांची गरज होती, एखादा ब्रेक थ्रू मिळवण्याची गरज होती नारिवली संघाला. दुसरीकडे अमितच्या आणि कैलासच्या बॅटमधून मोठ्या पडक्यांची गरज होती, कारण 4थं षटक होतं. आता अद्यापी चेंडू शिल्लक आहेत त्या 7 मध्ये करायच्या 30. 7 चेंडू 30 धावा. अद्यापी सामना संपला नाही आहे. शेवटचा बॉल आहे आणि नेहमीप्रमाणे शेवटच्या बॉलवरती येते पहा मिळतो षटकार. 6 धावा. मॅच मध्ये वापसी करणारा हा षटकार असेल. आणि 14 धावसंख्येवरती केलतोय कैलास 12. त्यामुळे आता 24 धावा पूर्ण होतील का. गोलंदाज पाहतोय राजू काटेला. आज गेल्या कित्येक दिवसानंतर महिन्यानंतर असं पाहिलं की शेवटचं षटक राजू घेऊन आलाय. एक आगळी वेगळी रणनीती होती की काय, कारण सुरुवातीला मनोहरचा वापर केला, त्यानंतर लक्ष्मणला दिलं षटक, मात्र पुन्हा एकदा मनोहर आले आणि पर्याय होता त्यांच्याकडे. सचिन सालुंके सुद्धा आहे, संतोष काटे आहे, शमन आहे पार्ट टाइम गोलंदाज, मात्र नाही आहे. राजू एक सिनियर खेळाडू आहे, बरीच मैदानं गाजवल्यात. दुसरीकडे अमित मात्र तो नॉन स्ट्राईक येणला आहे. त्यामुळे आता शांत डोक्याने क्रिकेट खेळावं लागेल, कारण आम्ही नेहमी सांगत असतो का क्रिकेट हा बुद्धिमत्तेचा खेळ आहे. मैदानावरती राहा तुम्ही, शांत डोकं ठेवा, निश्चित यश मिळेल. चला जाऊया मॅचच्या दिशेने. 6 मध्ये 24. 4 बिग हिट. पहिलाच बॉल लो फुल टॉस. चाललाय चेंडू पाठीमागे, कैलास होते. वाईट. 1+1 स्ट्राईक झाली, रोटेट. आत्ता 22 करायचे आहेत. स्ट्राईक रोटेट झाली. काय केलं, पहिलाच बॉल होता. आणि आता थोडासा विचार करावा लागेल. मी सांगितलं की डोकं शांत ठेवून क्रिकेट खेळावं लागतं आपल्याला. समोरच्याची पोझिशन पाहावी लागते, काय गणित आहे धावांचं ते सुद्धा पाहावं लागतं आणि तशाच प्रकारे खेळ करावा लागतो. स्क्वेअर लेगला खेचलाय, फिल्डर आहेत सुभाष पाटील, वेगाने आल्यात. एक धाव कंप्लीट, पुन्हा एकदा 2. नाही, आता 20 धावा करायच्यात. 4 चेंडू 20. 5 चेंडू 20. 5 चेंडू 20. एक वाईट होता, त्याच्यावरती 2 धावा आल्या आणि ह्या बॉलवरती 2, म्हणजे एका बॉलवरती 4 आल्याच. सामना अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून पहा मिळतो आपल्याला. 5 मध्ये 20.
हुक करण्याचा प्रयत्न, चेंडूला उचली दिली आहे. एक्सपिरियन्स इज द गुड टीचर. कारण आपल्याकडे असलेला अनुभव आपल्याला पूर्णपणे पणाला लावणारं हे क्रिकेटच्या मैदानावरती असं. त्यामुळे चेंडू थोडासा बाउन्स दिला. आता 4 मध्ये 20 अद्याप बनवायचे आहेत. सामना संपला नाही आहे, कारण 3 षटकार 1 चौकार सामना फिनिश करेल. मात्र अमित पाटील थोडीशी दमछाक झाली आहे. सुरुवातीपासून जास्तीत जास्त चेंडू तो खेळला एकटा. पुन्हा एकदा चेंडूला पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून. हाय अँड हँडसम शॉट. थँक्यू. आता करायच्या तुम्हाला 14, 3 मध्ये 14, 3 चेंडू 14 आउट मॅच. पुन्हा एकदा सामना अतिशय रोमांचकारी. यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडल्यात GTC ग्रामीण टेनिस क्रिकेट.in वरती, त्या सर्वांचं मनापासून स्वागत. आणि एवढ्या जोराने अमित फटके मारतो की फिल्डरला चान्स ठेवत नाहीये. ही खासियत आहे अमितची. आम्ही सुरुवातीला सांगितलं तर विजयाच्या मार्गामध्ये स्पीड ब्रेकर कोण असेल तर तो अमित पाटील आहे. ब्रिलियंट इनिंग, शानदार इनिंग साकारत असताना पुन्हा एकदा पूल केलाय. पूल ठरलाय सक्सेसफुल. आणि आता 2 चला बॉल द्या. आणि आता 2 चेंडू 8. मगाशीच मी मोटिवेशन त्यासाठी सांगितलं पप्पू भाने की जर नेल्सन मंडेला सारखे अमेरिकेचे बराक ओबामा सारखा माणूस अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होऊ शकतो, रोजगार हमीवरती काम करणारा आपला महाराष्ट्राचा गृहमंत्री RR आबा पाटील साहेब जर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होऊ शकतात, तर मग धावा चेस का होऊ शकत नाहीये. हेच मी मगाशी वर्णन करत होतो की ज्याप्रमाणे राजूने फटकेबाजी केली त्याचप्रमाणे आता अमित पाटील. 2 चेंडू 8, 2 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज आहे. 2 चेंडू 8 धावा. जे प्रेक्षक बसले होते ते आता उभे राहिलेत. मग गणेशदा धावा करायच्या तरी किती करायच्या? 85 जर कमी पडल्या तर मग 100, 105 का 110? चेंडू आहेत ना 77चे आहेत. लगा तो सिक्सर. त्यामुळे आता या सामन्यामध्ये धावा बनवत असताना आत्ता 2 चेंडू 8 अमित पाटील. सामन्याचा रिदम तोडलाय. आणि आता 2 चेंडू 8. येणारा चेंडू सामन्याचं सर्व काही सांगून जाईल. कारण अमितला सुद्धा माहिती आहे की चौकार षटकार दुहेरीत धावा पाहिजेत. डगआउट थोडंसं शांत ठेवा, हरकत नाही आहे. 2 मध्ये 8 आणि मारलाय लागोपाठचा तिसरा ओव्हर पिच. चांगला असू द्या.
जमत नाही आणि 63 धावसंख्येवरती खेळतोय फलंदाज अमित पाटील. 68 केल्या होत्या राजू काटेने एकट्याने आणि आता 63 झालाय. षटकार मारला तर त्याच्या पुढे जाईल. जरी चौकार आला तरी सुद्धा लेवल मध्ये राहतील. मात्र आता एक चेंडू 2 धावा कंपल्सरी. एक चेंडू 2. चला आता एक चेंडू काय होईल. ज्या अमित पाटीलने सामना एकट्याने लढवलाय तो आता एकच चेंडू फेकायचा आहे. एक चेंडू 2 धावसंख्येची गरज आहे टीम आयरेस संघाला. आणि येथे टॉपेज झेल होईल का आणि झेल खाली क्षेत्ररक्षक झेल सोडलाय आणि कॅच सोडली. कैलास गोरपेकर होते शॉट लेगला आणि सामना जिंकला आयरे टीमने. आणि मॅन ऑफ द मॅच साठी याचं अमित पाटील. संदीप बाणे कुठे असेल तर मंचाशी संपर्क करा. कल्पेश केने आणि सुशांत अमित पाटील याच्यासाठी 500 रुपये.